टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे। खऱ्या अर्थाने छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये जय भवानी माता पॅनेल विरुद्ध छत्रपती बचाव पॅनेल यांच्यात प्रमुख लढत होत आहे। बारामतीमधील आपण या मतदान केंद्रावर आहोत। मोठ्या प्रमाणात जे सभासद आहेत ते मतदान करताना दिसत आहेत। मोठी रांग लागलेली आहे। सकाळपासूनच आज खऱ्या अर्थाने बारामती आणि इंदापूरमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे। येथील सभासद जे 53 गावातील सभासद आहेत ते आज विविध ठिकाणी मतदान करत आहेत। आपल्यासोबत सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हर्षवर्धन पाटील असतील, मंत्री दत्तात्रय भरणे असतील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। खऱ्या अर्थाने आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे। आपल्यासोबत छत्रपती बचाव पॅनेलचे तानाजी बाप्पू थोरात आहेत। बाप्पू, आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। अनेक दिवसांपासून आपण सभासदांपर्यंत जात होतात, विविध प्रश्न मांडत होतात। आज खऱ्या अर्थाने मतदान होत आहे। काय सभासदांना आवाहन कराल? आम्हाला या निवडणुकीमध्ये आनंद होत आहे की गेली 10 वर्षे आमच्या कारखान्याची निवडणूक झाली नव्हती आणि या ना त्या कारणानं सातत्याने इलेक्शन लांबलं आणि कारखाना आर्थिक गर्तेत गेला। म्हणून सभासदांच्या रेट्यापुढे आम्ही हा छत्रपती बचाव पॅनल कारखाना वाचवण्यासाठी, सभासदांना न्याय देण्यासाठी उभा केला आणि आज प्रत्येक मतदान केंद्रावरून जाऊन त्या ठिकाणी भेटी दिल्या असताना अतिशय उत्साहामध्ये हे मतदान चालू आहे आणि खऱ्या अर्थाने आमचा विजय हा या ठिकाणी निश्चित आहे। विरोधकांकडून वेळोवेळी सांगण्यात येतंय की कारखाना हा एकतर्फीच होईल, कसं बघताय? नाही, हे वक्तव्य चुकीचं आहे। काहीतरी बोलायचं म्हणजे ह्याच्या अगोदर मधले बिनविरोध होईल, एकतर्फी होईल, पण राहिलेच ना उमेदवार उभा आणि एकतर्फी सभासदांनी निवडणूक हातात घेतलेली आहे। कारण सभासद ह्या 10 वर्षामध्ये अतिशय आर्थिक गर्तेत गेला, अडचणीत गेला, त्याला उसाला भाव मिळाला नाही, त्याचं उसाचं गाळप लवकर झालं नाही, म्हणजे सभासदामध्ये एक असंतोष होता आणि या कारखान्याचे 15,000 जवळजवळ 15,000 सभासद काढून टाकण्याचं धोरण ह्या विरोधी पक्षातल्या काही लोकांनी आखलं होतं। त्यासाठी ते हायकोर्टामध्ये गेले। आजही त्यांची याचिका सुप्रीम मध्ये प्रलंबित आहे, पण हायकोर्टाने निकाल दिला की या लोकांना काढता येणार नाही, त्यांचं भाग भांडवल आहे, त्यांचं शेअर्स आहेत आणि म्हणून आज हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर हे निवडणूक लागते। त्यामुळं हे निवडणूक लागल्यानंतर आज ह्या 15,000 लोकांच्या म्हणजे आमचे 22,782 सभासद त्या ठिकाणी मतदानास पात्र आहेत, पण त्यातले 15,000 सभासद काढून टाकण्याचं षडयंत्र या लोकांनी केलं आणि याची चीड या लोकांमध्ये आहे। कारण आमचं भाग भांडवल तिथं आहे, शेअर्स आहेत, आम्ही कष्टाचा पैसा त्या ठिकाणी गुंतवलेला आहे आणि तुमची मालकी हाकलून द्यायचे आम्हाला त्या ठिकाणी साखरी सभासद, कुसळी सभासद म्हणून हिनवलं जात होतं आणि याचा प्रचंड राग सभासदांच्या मनामध्ये आहे आणि तो मतपेटीमध्ये व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून कुठेतरी आम्हाला उमेदवारी दिली नाही अशी खंत व्यक्त केली जात आहे, कसं बघताय? नाही, आता खरं तर हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, कारण हे सगळे एकतर्फी इलेक्शन म्हणून माननीय अजितदादा असतील, पृथ्वीराज जाचक असतील, अगदी दत्तामामा भरणे असतील यांनी स्वतःचे उमेदवार घेतले आणि त्यांच्या उमेदवाराची दखलच घेतली नाही। मग त्यांच्या मनामध्ये असंतोष असेल म्हणतोय, तर ही निवडणूक आम्ही चांगल्या मताने जिंकणार एवढा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। ती खात्री वाटते उद्याच निकाल आहे? नाही, आमचे जेवढे उमेदवार आहेत ना 100% निवडून येतील, त्यामध्ये तिळ मात्र शंका नाही, कारण ही सभासदांनी हाती घेतलेली निवडणूक आहे। नक्कीच छत्रपती सहकारी साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे। दोन्ही बाजूकडून आमचाच विजय होईल असं सांगण्यात येत आहे, परंतु आज मतदान प्रक्रिया पार पडते, उद्या निकाल लागेल, खऱ्या अर्थाने समजेल की कोणाचा विजय होतोय। कॅमेरा पर्सन विशाल समी, दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।